नजीकच्या टेंभरी येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत जागतिक डास दिनानिमित्त शाळेतील विद्यार्थी यांना डासापासून कुठले आजार होतात व त्यापासून आपण व नागरिकांनी कसे संरक्षण करायचे आहे याबाबत शालेय विद्यार्थ्यांना आरोग्य शिक्षण देण्यात आलं। डासाच्या उत्पत्तीला आळा घालण्यासाठी आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा। घराभोवती पाणी साचू नये आणि निरुपयोगी वस्तू नष्ट कराव्या। ज्या वस्तू फेकण्या योग्य नाही त्या उलट्या करून ठेवाव्या जेणेकरून पावसाचे पाणी त्यात साचणार नाही। फुलदाणी, मनी प्लांट इत्यादीतील पाणी नियमित बदलावे। बादलीच्या झाकणातील पाणी सुद्धा डासाच्या उत्पत्तीसाठी पुरेसे आहे असे मत आरोग्य शिक्षण देताना देवेंद्र थेटे आरोग्य कर्मचारी यांनी व्यक्त केले। त्यावेळी शाळेतील मुख्याध्यापिका कुमारी तायवाडे, शिक्षिका शेंदुरासे, शिक्षक उडदे सर हजर होते। गावातील नागरिकांनी सहकार्य करावं असं आवाहन आरोग्य कर्मचारी देवेंद्र थेटे यांनी केलं आहे। गजाभाषा 24 न्यूज करिता भाऊराव कोटकर, वर्धा। कोणता मॉस्किटो म्हणजे आपल्या टेंभरीमध्ये जर त्याची पैदास जर झाली तर तो 5 किलोमीटर पर्यंत उडत जाऊ शकतो। किती किलोमीटर पर्यंत? 5 किलोमीटर। आपल्या पाचोड पर्यंत जर इथं जर तयार जर झाला तर मॅक्झिमम पाचोड ते इकडे मांडवा इथपर्यंत हा डास उडत जाऊ शकतो आणि तो जर आपल्याला चावला, निरोगी व्यक्तीला जर चावला तर डेंग्यू होतो। काय होतो? डेंग्यू। डेंग्यू हा कापड, कोणताही कापड असू तो आपल्याला लावायचा आहे। वरत आपल्याला ऑक्सिजन भेटला नाही तर काय होईल? काय होईल? आपण मरू ना। तसंच डासाला जर ऑक्सिजन जर नाही भेटलं तर डास सुद्धा मरू। ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी गरजा महाराष्ट्र 24 न्यूज या आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल।